आज फार लवकर आलात घरी. घराची ओढ लागली होती वाटतं. घराची नाही, बायकोची ओढ लागली होती. असायला काय झालं? नाही म्हणजे आता असले गैरसमज माझे होत नाही मुळेच. मला एक कळत नाही, आम्ही काही सांगितलं तर तुम्ही बायका विश्वास का नाही ठेवत? इतक्या वर्षांचा अनुभव आहे ना. आता आलोय की नाही? हा मग आलात पण येण्यालाही सुगंध असावा लागतो. आहे ना, सुगंध घेऊनच आलेलो आहे. हो. गजरा. एक मिनिट, मी माळणार. हे घ्या. हे काय? पिन. पिन कशाला पाहिजे? ओके. देवा, ही पिन कशी लावायची? इतके वर्ष झाले पण ही गोष्ट काय जमत नाही तुम्हाला. कशी जमणार? तोडफोडीची सवय माझ्या हातानं आहे, नाजूक काम नाही जमत आपल्याला. बघू द्या, मी सांगते. जमला? क्या बात आहे. पण तुम्ही माझ्यासाठी गजरा आणलाय हे जर कोणाला कळलं ना तर विश्वासच बसणार नाही. कुणाचा काय, मुलं घरी आल्यानंतर ते पाहतील, त्यांना काय सांगू? सांग देशपांड्यांकडे हळदी कुंकू होतो म्हणून. या महिन्यात हळदी कुंकू का नसतं का? मला काय माहिती. तुम्ही पण धन्य आहात. त्यापेक्षा मी सांगेन की बाबांनी आणलाय म्हणून. का नाही म्हणजे घाबरता की काय मुलांना? अजिबात नाही, फक्त अशा रूपात त्यांनी बापाला कधी पाहिलेलं नाहीये ना, म्हणून. त्यांनाही कळू द्या की त्यांचे बाबा किती रोमॅन्टिक आहेत ते. कळू दे. खरं सांगू, छोट्या छोट्या गोष्टीतनं आनंद द्यायचा प्रयत्न करतो. फार मोठं काही देऊ शकत नाही तुलाही आणि मुलांनाही. गायत्री, तेजस त्यांच्या मित्रमैत्रिणींबरोबर फिरतात तर त्यांचे आई वडील त्यांच्या मित्रमैत्रिणींना काय काय देत असतात. थोडा पॉकेट मनी देतात, चांगले चांगले भारीतले मोबाईल देतात. हा, एक गोष्ट आहे मात्र, मी स्वाभिमानाने जगायला शिकवलंय माझ्या पोरांना. भरभरून प्रामाणिकपणा दिलाय त्यांना. ही पुंजी मला वाटते खूप मोठी आहे. त्याच्या जीवावर ते अख्खं आयुष्य काढू शकते. या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत आणि हे जे एवढं प्रेम करता ना तुम्ही आमच्यावर, आयुष्यभर पुरेसं आहे आम्हाला. हाय, घरी चाललीयस? हो, पण तू इथे काय करतेस? तू फिल्मला नाही गेलीस? नाही ना यार, ऍक्च्युली लास्ट मोमेंट कार्तिकला काहीतरी काम आलं, सो मी म्हटलं एकटंच काय मूवीला जायचं. मी पण प्लॅन कॅन्सल केला. ओके, ठीक आहे, चल मी येते, घरी उशीर होतोय. बेटर लक नेक्स्ट टाइम. गायत्री, यु नो, आम्ही परत भेटणार आहोत. परत? हो, पण वेगळ्या ठिकाणी. तू पटवलंस त्याला? ऑफकोर्स. अनु काय कमी वाटली तुला? असं नाही सोडणार मी त्याला. आफ्टर ऑल त्याने माझ्या बरोबरची डेट कॅन्सल केली. कम्पेन्सेशन तो बनताय. मग कुठे जाणार आहात तुम्ही? नाशिक. नाशिक? हो ग, ऍक्च्युली या विकेंडला त्याचं काहीतरी काम आहे नाशिकला, तो मलाही घेऊन चाललाय लॉंग ड्राईव्हवर. मस्त ना? म्हणजे बघ ना, 3 तासांच्या मूवीपेक्षा दिवसभर आम्ही दोघं एकत्र, फक्त तो आणि मी. मस्त लंच, गप्पा. आय एम सो एक्साइटेड. मस्त कॉम्पेन्सेशन मिळालं ना मला. तू तयार झाला यायला? कोर्स, म्हणजे त्याच्याकडे दुसरा ऑप्शनच नव्हता. गुड गुड फॉर यू. एन्जॉय. गायत्री, पुढचा आठवडा माझ्यासाठी खूप मस्त जाणार आहे.
I can't wait to meet him. Anyways, bye.